सत्य आहे। देसाई साहेब, जो विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे, विशेषतः सातारा सांगलीमध्ये असं म्हटलं जातं आहे, महायुती भाजपचा उमेदवार जरी निवडून आला तरी तिथे महायुतीची मतं फुटलेली आहेत। मला सांगा साहेब, आपल्याला माझी विनंती आहे, महायुतीतलं अंकगणित बघा, संख्याबळ भारतीय जनता पक्षाची 350 मतं आणि शिवसेना पक्षाची 110 मतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाची जवळपास 140-150 मतं, आमची सगळी मतं इंटॅक्ट आहेत। 250 मतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आणि 350 मतं बीजेपीची। आम्ही जवळपास 550च्या 600च्या आसपास आहे, आम्हाला तेवढी मतं पडलेली आहेत। कुणाचं मतदान कमी केलं असं जे म्हणतायत ना समोरचे लोक, म्हणजे गिरेटोबी टांग उपर असं म्हणायचं, उलट ही त्यांची अवस्था आहे महाविकास आघाडीच्या लोकांची। नाही, पण शंभूराजी असं म्हटलं जाते जवळपास 100 मतं फुटली, हे जे सांगितलं जातं आहे। मग आमची आम्हाला पडली, तुम्ही कशावरून म्हणता फुटली? आमची जर मतं कमीच झाली नाहीत, आमचं जेवढं संख्याबळ आहे, आमचं जेवढं अंकगणित आहे, तेवढी मतं आम्हाला पडलीतच ना। मग आमची मतं जर कमी झाली असती तर फुटली म्हणायचं ना, आमची आम्हालाच पडलीत मतं। जसा सातारा सांगलीचा निकाल लागला तसा नाशिक विधान परिषदेचाही निकाल लागलेला आहे आणि हा निकाल महायुतीसाठी आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटासाठी धक्कादायक आहे। तुमचे अधिकृत उमेदवार पडले, निश्चितच धक्कादायक आहे, कारण शेवटी महायुतीची नाशिक जळगावची जागा ही शिवसेनेला सुटलेली होती महायुतीच्या जागा वाटपामध्ये, आणि सर्व तिन्ही पक्षांनी मिळून महायुतीचाच उमेदवार विजय करायचा सगळ्यांनी आव्हान केलं होतं, प्रयत्न केले होते, बैठका घेतल्या होत्या, मिटिंगा घेतल्या होत्या, आणि असं असताना थोड्या मताने नाही 100 मताच्या फरकानं शिवसेनेचा उमेदवार नाशिकमध्ये पराभूत होतो, हे आम्हाला सुद्धा धक्कादायक आहे। हे का घडलं, ह्याला जबाबदार कोण आहे, कुणाची मतं कमी झाली, कुणाची मतं फुटली, याचं सगळ्याचं विश्लेषण होणं किंवा या सगळ्याच्या खोलवर जाणं गरजेचं आहे। कदाचित 2 दिवसात पक्षाच्या अंतर्गत पातळीवर या सगळ्याची माहिती संकलित केली जाईल, काय काय घडल्या बाबी, कशा घडल्या, आणि हे सगळं पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आम्ही मांडू। पण तथापि मला जर उद्या दर मंगळवारी आमची महायुती राज्य समन्वय समितीची बैठक असते, जर महायुती राज्य समन्वय समितीची उद्या बैठक असेल तर त्या बैठकीमध्ये मी स्वतः हा विषय निश्चितपणे मांडेन की एकदा महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतर महायुतीचं संख्याबळ असताना हा उमेदवार का पडला याची चर्चा महायुतीच्या समन्वय समितीत होणं गरजेचं आहे, आणि जो कोणी ह्याला जबाबदार असेल जबाबदारी निश्चित करणे गरजेचं आहे। नाही, पण सातारा सांगलीमध्ये शिवसेना शिंदे गटाची तयारी होती, अर्जही भरला होता, पण तो अखेर समन्वयानंतर मागे घेतला। नाशिकमध्येही तेच घडलं, गीतेंना नंतर समजावण्यात आलं, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांनी, पण नाशिकमध्ये असं दिसतंय की महायुती धर्माचं पालन झालेलं दिसत नाही। मला सांगा, गीतेंच्या बाबतीत का मतदानापर्यंत ते काय म्हणत होते, मी पाठिंबा दिलेला आहे, मी माघार घेतलेले, मी ह्या निवडणुकीमध्ये नाही, आणि आज अचानक सकाळी ते काय म्हणायला लागले की मतदारांनी मला मतदान केलेलं आहे, मी कुठं कुणाला मतदान करा असं सांगितलं नव्हतं। म्हणजे गीतेंचं वक्तव्य मतदानापर्यंत वेगळं होतं आणि आज मतमोजणी दिवशी सकाळी वेगळं आलं। मग निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी करताना ना कुठंतरी शंकेची पाल मनामध्ये चुकचुकते आहे की एका बाजूला प्रचार थांबवला म्हणायचं, निवडणुकीतनं माघार घेतली म्हणायचं, आणि अर्ज तर ठेवायचा आपला। त्यामुळं म्हणून मी म्हणतोय महायुतीच्या अंतर्गत प्लॅटफॉर्मवरती या बाबतीतली राज्य समन्वय समितीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, आणि उद्या जर राज्य समन्वय समितीची बैठक असेल तर त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू आणि नक्की याच्या खोलवर गेलं पाहिजे, आणि नक्की आम्ही जाऊ। देसाई साहेब, एक स्पेसिफिक प्रश्न आहे की गीतेंना भाजपतून अंतर्गत पाठिंबा होता असं तुम्हाला वाटतंय? असा काही संशय आहे? भले त्यांनी माघार घेतल्याचं म्हटलं होतं तरी त्यांना आतून भाजपतून, कारण सांगली सातारामध्ये तुम्ही महायुती धर्माचं पालन केलं, उमेदवार जिंकून आणलात, भले तुमची तिथे ताकद होती, पण नाशिकमध्ये भाजप अंतर्गत काही आतमधून पाठिंबा? म्हणूनच मी म्हणतोय फील्डवरचे जे आमचे नेते आहेत, मग नाशिकमधले आमचे आमदार महोदय आहेत, मंत्री महोदय आहेत, जळगावचे आमचे मंत्री महोदय, आमदार महोदय आहेत, या सगळ्यांच्याकडनं आता प्रचार दरम्यान काय घडलं, कुणी काय काय भूमिका घेतल्या, कोण कुणाला भेटलं, कुणी कुणाला
जाहीर सभेतनं काय सांगितलं आणि नंतर काय, ह्या सगळ्या गोष्टी या आमच्या स्थानिक नेत्यांच्याकडनं शिवसेना पक्षाच्या आम्ही त्याची माहिती संकलित करू आणि ते सगळं आदरणीय मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांच्या समोर ठेवू. याच्या बाबतीतला मग अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेब घेतील. एक शेवटचा प्रश्न. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिंदे शिवसेनेत गटाच्या माध्यमातून सहभागी होत आहेत. तर एका बाजूला विधान परिषदेतला नाशिकचा निकाल आहे, एका बाजूला आनंदाश्रू आहेत तर दुसऱ्या बाजूला दुःखाश्रू आहेत, अशी परिस्थिती शिंदे शिवसेनेची. नाही 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 नाही, हे बघा, मी मगाशी देखील सांगितलं, 6 उबाटाच्या खासदार महोदयांनी आपापली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केलेली आहे. नागेश पाटील आष्टीकर साहेब बोलले, माननीय ओमराजे काल बोलले, आणखीन अनेक खासदार बोलले. लोकांच्या कामासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी अडचण होत होती, निधी मिळत नव्हता, कामं लोकांची तटलेली होती आणि त्याच्यासाठी, आणि तुम्हाला सगळ्यांनाच माध्यमांना महाराष्ट्राला माहिती आहे माननीय शिंदे साहेबांची काम करायची पद्धत. जो येतो काम घेऊन त्याचं काम साहेब मार्गी लावत असतात. त्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन ह्या सगळ्या मंडळींनी, 6 खासदार महोदयांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करतो. मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. शंभूराज देसाई म्हणतात की नाशिक विधान परिषदेचा. तर आपण पाहतोय शंभूराज देसाईंनी या ठिकाणी गोकुळ गीतेंचं आजचं आणि आधीचं विधान वेगवेगळं असल्याचं म्हटलेलं आहे.